सो आय एम प्लॅनिंग एक क्लास सकाळी मॉर्निंग शिफ्ट मध्ये घेईल. मॉर्निंग म्हणजे नॉट मॉर्निंग, आफ्टरनून शिफ्ट मध्ये 3-4 वाजता उद्या. ठीक आहे. सो 1-1.5 तासाचा क्लास युट्यूब वरती घेऊयात आपण. अगेन मॅक्सिमम पीवायक्यूज कव्हर अप करूयात. पीवायक्यूज आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही पाठवू शकता, ते मी घेईल ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो लेट स्टार्ट अप विथ दी इम्पॉर्टंट क्वेश्चन सेशन टुडे. त्यामध्ये वेगवेगळे टिप्स अँड ट्रिक्स तर मी एक्सप्लेन करेलच. यासोबतच हा पहिला क्वेश्चन जे मॅक्सिमम 80% स्टुडंटनी विचारलाय, पाय चार्टचा क्वेश्चन आहे पीवायक्यूचा. सो आय गिव्ह यू सम टाइम 15 सेकंड, ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन. खूप सोपा क्वेश्चन होता. काय विचारलं यामध्ये? अँगल असोसिएटेड विथ दी अदर सेक्टर. ठीक आहे. सो इफ यू लुक ऍट द क्वेश्चन केअरफुली, यामध्ये काय दिले तुम्हाला? वेरियस जे खर्च आहेत, एक्सपेन्सेस आहेत, मंथली एक्सपेन्सेस वेरियस सेक्टर्स मध्ये, जसं की फूड, क्लॉथिंग, हाऊस रेंट, फ्युल एटसेट्रा. यामध्ये ऑदर्सचा पण एक खर्च दिलाय तुम्हाला. ठीक आहे. हे वेगवेगळे खर्च दिलेत. सो या पायचार्ट मध्ये तुम्हाला पूर्ण हे खर्च दिलाय इथे, राईट? सो यामध्ये तुम्हाला ऑदर्स वरती झालेला जो खर्च आहे किंवा अँगल असोसिएटेड, ओके, दिस इज इन डिग्री, हे सांगायचं होतं. सांगायचं उत्तर काय येईल? सांगायचं उत्तर काय आलं हवं? हे विचारणारच नाहीत ते स्टुडंट्स ज्यांनी क्लास अटेंड केला. ऍटलीस्ट बेसिकचा एक क्लास जरी अटेंड केला तरी सगळ्यांना आलं असतं. बट स्टील विचारतात. आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन. ट्राय टू सॉल्व दिस एव्हरीवन. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय माझा? सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय? पहिली महत्वाची गोष्ट. दोन स्टुडंटचं म्हणणं आहे सी, दोन स्टुडंटचं म्हणणं आहे बी. ओके. सो टेल मी, हे असू द्या सध्याला, आन्सर साईडला असू द्या. मला एक गोष्ट सांगा, पायचार्ट मध्ये किती डेटा दिलेला असतो? किती टक्के डेटा दिलेला असतो? पटकन पिन डाऊन करून सांगायचं. किती टक्के डेटा पायचार्ट मध्ये दिला असतो? 100%. व्हेरी गुड. 100% पायचार्ट मध्ये डेटा दिलेला असतो. आणि यासोबतच पायचार्टचा अँगल किती बनलेला असतो? व्हॉट इज द अँगल फॉर्म बाय द पायचार्ट? व्हॉट इज द अँगल असोसिएटेड विथ वन सर्कल? समजा एक सर्कल जो आहे तुमचा, किती डिग्रीचा कोन बनवतो? 360 डिग्रीचा कोन बनवतो एक सर्कल. लक्षात घ्या, आजच्या या पॉइंटवरती प्रश्न येऊ शकतात, डिरेक्टली आलेले आहेत. सो एक पाय चार्ट 100% आणि तोच किती डिग्रीचा अँगल बनवतोय? 360 डिग्रीचा अँगल बनवतोय. म्हणजे आपण काय लिहू शकतो स्टुडंट? 100% 360 डिग्रीच्या बरोबर लिहू शकतो. हा महत्वाचा पॉइंट आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, यामध्ये तुम्हाला जो पूर्ण पायचार्ट मध्ये डेटा दिलेला आहे, फ्यूल असेल, हाऊस रेंट, क्लोदिंग, फूड, ओके, ऑदर्स, हे पूर्ण किती डिग्रीचा अँगल बनवते स्टुडंट? 360 डिग्रीचा अँगल बनवते. ह्याचा अर्थ काय? तुमचा फूड आहे, ओके, क्लॉदिंग, हाऊस रेंट, फ्यूल अँड अदर्स, ह्या सगळ्यांची बेरीज कितीच्या बरोबर येणार आहे? 360 डिग्रीच्या बरोबर येणार आहे. एवढं सगळ्यांना समजतंय? ह्या सगळ्यांची बेरीज, समेशन कितीच्या बरोबर येणार आहे? 360 डिग्रीच्या बरोबर येणार आहे. आपल्याला सगळ्यांचं माहितीये, फ्यूल, क्लोदिंग, हाऊस रेंट अँड फूड. ऑदर्सचं शोधायचंय. सगळ्यांची बेरीज 360 डिग्रीच्या बरोबर आहे. करा ऍडिशन. 63 डिग्री प्लस 108 डिग्री प्लस 72 डिग्री फॉर हाऊस रेंट, आणि फ्यूलचे किती आहे? 27 डिग्री प्लस एक्स डिग्री कशाचे? ऑदरचे, जे की आपल्याला शोधायचे. ह्याची बेरीज कशाच्या बरोबर येणार आहे? 360 डिग्रीच्या बरोबर येणार आहे. सो आपल्याला शोधायचं काय? एक्सची व्हॅल्यू. सो एक्स डिग्री प्लस हे 108, 63 and 72 and this 27, this will give me 270 डिग्री. बरोबर? 270 डिग्री. दिस इज इक्वल टू 360 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. 360 मायनस 270. सो एक्स साठी किती डिग्रीचा अँगल बनणार आहे? 90 डिग्रीचा अँगल बनणार आहे. यात आय डोंट नो सी म्हणणारे कोणता विचार करून सी बोलत होते? सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना हा क्वेश्चन समजला का? प्लीज एकदा प्रिंट डाऊन करून सांगा. सोपा क्वेश्चन होता. पॉसिबलच नाहीये की तुम्हाला नाहीच येऊ शकत. कधी नाही येणार? जेव्हा तुम्ही व्हिडिओज नाही पाहिले. ठीक आहे. आता यानंतर लक्षात असू द्या की पूर्ण तुमचा जो सर्कल असतो, जो पायचार्ट असतो, तो किती टक्के असतो स्टुडंट? तो 100%चा डेटा दाखवत असतो. आणि हाच 100%चा डेटा किती डिग्रीचा कोन बनवत असतो? अँगल बनवत असतो 360 डिग्रीचा. सो ऑलवेज रिमेंबर, 100% इज इक्वल टू 360 डिग्री.
ओके, हा एक क्वेश्चन होता आणि हा दुसरा क्वेश्चन होता. हा पण क्वेश्चन स्टुडंट्सनी पाठवलाय. अगेन सिम्पल क्वेश्चन. सांगा ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे. फाइंड द पर्सेंटेज एक्सपेन्सेस ऑन फूड. अन्नावरती झालेला जो खर्च आहे, फूड वरती जो झालेला खर्च आहे, तो किती टक्के आहे विचारले स्टुडंट्स. किती टक्के जेवणावरती झालेला खर्च सांगा, पिन डाऊन करा. टेक युअर टाइम. ठीक आहे, ज्यांना यापूर्वी माहिती नव्हतं कसं सॉल्व्ह करायचं त्यांनी आता पण सॉल्व्ह करू शकतात. फक्त मागे जे काय मी तुम्हाला दाखवला डेटा की 100% कितीच्या बरोबर होता, 360 डिग्रीच्या बरोबर होता, त्याच्या बेसिसवरती तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. प्रयत्न करा चला. 30%. 30% समजलं कसं आलं. फाइंड द पर्सेंटेज एक्सपेन्सेस ऑन फूड बोलले. आता फूड वरचा झालेला खर्च तुम्हाला माहितीये डिग्रीच्या फॉर्म मध्ये 108 डिग्री विचारले पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये. आपल्याला माहितीये पूर्ण पाय चार्ट म्हणजे 100%. पूर्ण पाय चार्ट म्हणजे 100% आणि 100% किती डिग्रीचा कोण बनवतोय डेटा पूर्ण 360 डिग्रीचा. सर 100% 360 डिग्री असेल तर हे डेटा लिहून घ्या. 1% कितीच्या बरोबर असणार आहे स्टुडंट. 3.6 डिग्रीजच्या बरोबर असणार आहे. कशाच्या बरोबर. 3.6 डिग्रीजच्या बरोबर असणार आहे. समजतंय सगळ्यांना. सगळ्यांना समजतंय. 1% इज इक्विव्हॅलंट टू 3.6 डिग्री. हे लिहून घ्या. ह्याच्यावरती प्रश्न बनतात जर पाय चार्ट आला तर. तर तुम्हाला माहिती झालं की 1% 3.6 डिग्रीच्या बरोबर आहे. प्रश्न काय विचारले. फूड. फूड साठी किती डिग्रीचा कोण बनतोय. 108 डिग्रीचा. अहो 1% 3.6 डिग्री आहे तर 108 डिग्री किती टक्क्यांच्या बरोबर आहे हेच तर शोधायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 108 गुणिले 1% भागिले 3.6 ला 3.6 सुद्धा हे काय होणार आहे. 108 डिवायडेड बाय 36 इंटू 10⁻⁻1 लिहिते. किंवा तुम्ही असं पण करू शकता. हे सगळं लिहित बसण्यापेक्षा 108 भागिले 36 गुणिले 10 काय केलं आपण. पॉइंट रिमूव्ह केला आणि 10 वरच्या साईडला मल्टिप्लाय केलंय. आवाज येतोय सगळ्यांना माझा व्यवस्थित. सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय. येस ओके. स्वाती चेक करून घ्या प्लीज एकदा. सो 36 3 जार 108. सो 3 गुणिले 10 म्हणजे 30% तुमचं इथे उत्तर येणार आहे. सगळ्यांना क्लिअर झालं. सोपा क्वेश्चन आहे. इवन आपण ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट क्वेश्चन क्लासमध्ये सॉल्व्ह केलेत. सगळ्यांना क्लिअर आहे का. प्लीज एकदा प्रिंट डाऊन करून सांगा फास्ट. सगळ्यांना क्लिअर आहे का. ओके. सो पुढचा एक क्वेश्चन घेण्याच्या पूर्वी हा पण आय थिंक PYQs आहे. ठीक आहे सॉल्व्ह करूयात आपण हा वाला. यामध्ये काय दिले पहा. हा टाइम अँड वर्क रिलेटेड प्रश्न आहे. टाइम अँड वर्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जरी पाहिले तुम्ही तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काय होतं टाइम अँड वर्क मध्ये. आपण पाहिलं होतं पाईप्स अँड सिस्टम्स झालं. टाइम अँड वर्क झालं. आपण काय शिकलो होतो की मॅडम एका तासामध्ये समजा तुम्हाला असा प्रश्न दिला यामध्ये की एक व्यक्ती पूर्ण काम फिनिश करायला लागली 7 दिवसामध्ये तर आपल्याला माहिती असायला पाहिजे तिचं एका दिवसाचं काम किती असेल. 1 डे वर्क किती असायला पाहिजे. म्हणजे आपण काम कम्प्लिशन आणि काम फिनिश करणं आणि काम एका दिवसाचं काम या दोघांमध्ये रिलेशन पाहिलं होतं. व्हेरी गुड प्रगती. काय 7 दिवसात जर ती फिनिश करायला लागली तर तिचं एका दिवसाचं काम किती राहील 1/7. ही रिलेशन जर माहिती असेल तर तुम्ही वॉटर अँड टँकचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं की या प्रश्नात काय दिलंय. एक टँक 6 तासामध्ये 6 तासामध्ये किंवा एक वॉटर टँकला 6 तास लागतात एका टॅपनी फिल करायला. समजा ही एक वॉटर टँक आहे. ही वॉटर टँकला फिल करण्यासाठी आपण जर पहिला पाईप ओपन केला पहिला नळ जर सुरू केला तर या नळाला लागतंय 6 तास. समजा या नळाच्या ऐवजी आपण दुसरा नळ वापरला. या नळाच्या ऐवजी मी दुसरा नळ वापरला तर मला लागतंय 12 तास म्हणजे जास्त वेळ लागतोय.
प्रश्न काय विचारले, दोघांना जर मी एक साथ ओपन केलं, दोन्ही नळांना एक साथ ओपन केलं तर टाकी भरायला किती वेळ लागणार आहे? प्रश्न सगळ्यांना समजला असेल, सोपा आहे. ओके. आता यामध्ये पहिला नळ 6 तासामध्ये त्याचं काम कंप्लीट करायला लागलाय. 6 तासात टाकी भरतोय, तर आपल्याला माहित असायला पाहिजे त्याचं एका तासाचं काम किती आहे. सांगा एका तासाचं काम किती राहील? 1/6. 6 तासात तो काम कंप्लीट करतोय, त्याचं एका तासाचं काम किती आहे? 1/6. सिमिलरली दुसरा नळ 12 तासामध्ये टाकी फिल करतोय, तर त्याचं एका तासाचं, एका घंट्याचं, 1 आवरचं काम किती असणार आहे? 1/12. 1/12 आणि 1/6. दोघांना एक साथ ओपन केलं स्टुडंट आपण, म्हणजे पहा, पहिला नळ जो होता त्याला किती वेळ लागतोय? 6 तास. दुसऱ्या नळाला किती वेळ लागतोय स्टुडंट? 12 तास. ह्याचं एका तासाचं काम किती आहे? 1/6. ह्याचं एका तासाचं काम किती आहे? 1/12. समजा मी दोन्ही नळाला एक साथ ओपन केलं, तर या दोन्ही नळांचं एका घंट्याचं काम म्हणजे 1 आवरचं काम किती असणार आहे? ह्या दोघांची ऍडिशन करा, 1/6 प्लस 1/12. आता काल एका स्टुडंटनी ना मला क्वेश्चन विचारलं, कोणीतरी शेख आहे, त्यांचं फक्त युजर नेम दिसलंय, की मॅम भागाकार कसा करायचा? तुम्हाला आठवतं मी लिटरली डिनॉमिनेटर सेम करायचे क्वेश्चन्स किती घेतले होते? जे स्टुडंट्स रेग्युलर असतील त्यांनाच माहितीये. डिनॉमिनेटर सारखे करायचे प्रश्न आपण किती घेतले होते स्टुडंट्स? हाऊ मच क्वेश्चन्स? तुम्ही सांगा. कारण मला एक्सप्लेन करायची वेळ नको येऊ द्यायला आता इथे. डिनॉमिनेटर सारखे करायचे आपण किती क्वेश्चन्स घेतले असतील अंदाजे? प्रॉफिट लॉस, ओके, ऍव्हरेजेस मध्ये पण घेतले होते, भरपूर घेतलेत. तरी पण स्टील डाऊट विचारतात आणि रुडली विचारतात. आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन. ठीक आहे, पण मला एक्सप्लेन नाही करायचं, हे वेळच नाही भागाकार आणि गुणाकार एक्सप्लेन करत बसायचं. आता पहा, इथे इथे 6 आहे, इथे 12 आहे. आपल्याला माहिती स्टुडंट्स, आपण डिरेक्टली बेरीज किंवा भाग इथे काय म्हणू शकतो आपण? सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. जेव्हा पण तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेली असतात, त्यामध्ये आपण डिरेक्टली बेरीज नाही करू शकत, ऍडिशन नाही करू शकत, व्हॅल्यू वजा नाही करू शकत, सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत. व्हॅल्यू खालच्या सारख्या कराव्या लागतात डिनॉमिनेटर मधल्या. सारख्या करण्यासाठी मी इथे 2 मल्टिप्लाय करू शकते का? 6 2 12. तर इथे 2 मल्टिप्लाय केलं वरच्या साईडला, पण 2 म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे? 2/12 प्लस 1/12. आता हे माइंड कॅल्क्युलेशन येतील त्या स्टुडंट्सला ज्यांनी क्लास बसून सॉल्व्ह केले. 3 1 3 4 सो 1/4 काय आलं स्टुडंट सांगा? 1/4 काय आलं? 1/4 हे त्या दोन्हीही नळांचं एका तासाचं काम आहे. या दोन्हीही नळांचं एका तासाचं काम. पण काम फिनिश कसं होईल मग? काम फिनिश कधी होईल मग? एका तासाचं काम जर 1/4 आहे, तर काम फिनिश कधी होईल? 4 आवर्स मध्ये. ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचाय. सो 4 आवर्स शुड बी द करेक्ट आन्सर फॉर गिव्हन क्वेश्चन. यात कोणाला डाऊट असेल तर विचारा, 15 सेकंडचा वेळ देते, नाहीतर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. चला हे सॉल्व्ह करा. चला हे सॉल्व्ह करा. क्वेश्चन काय? एक्स गेट 10% एक्स्ट्रा पॉइंट दॅन वाय, देन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वाय गेट्स लेस पॉइंट दॅन एक्स? चला, पीडी बोलतात, एकदा रिपीट करा. ओके. ओके पीडी आपण रिपीट करूया. थांबा, आधी हे क्वेश्चन ट्राय करा. चला. प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द पर्सेंट ऑफ वाय गेट्स लेस पॉइंट दॅन एक्स? मला सांगायच्यामध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार आहात बरं? चला, किती सोपे सोपे क्वेश्चन आहेत हे. क्वेश्चन आपण बेसिक लेवलला सॉल्व्ह केलेत आणि पीवायक्यूज मध्ये दिसतात, तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करायला पाहिजे. असे क्वेश्चन्स किती वेळेस घेतलेत हे पण सांगा. चला, डीआय मध्ये तर घेतलेतच घेतलेत. पर्सेंटेज टॉपिक मध्ये किती क्वेश्चन्स असे सॉल्व्ह केलेत आपण? म्हणजे का नाही आहेत ह्याच्या मागचं रिझन काय समजतंय तुम्हाला?
हा, मी समजू शकते काय डिरेक्शन सेन्सचे असे काही क्वेश्चन्स आहेत ते गुगली टाकतात. महाराष्ट्र सेट मध्ये असं होतं की तुम्हाला पूर्ण पेपर नाही सॉल्व्ह करतात, प्रत्येक युनिटचा एखादा क्वेश्चन तरी विचित्र येतो. विचित्र येतो आणि त्याचा टाइमपास करतही बसायचं नाही, सॉल्व्ह करतही बसायचं नाही, कारण तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे. तुम्हाला ज्या गोष्टी येतात जसं की थेरॉटिकल पोर्शन झाले, बाकीचे युनिट्स आधी सॉल्व्ह करा. मी नेहमी बोलते माझ्या युनिट्स कडे आधी कधीच नाही यायचं, आधी बाकीचे सर्व युनिट्स थेरॉटिकल सॉल्व्ह करायचे, देन गो फॉर लॉजिकल रिझनिंग. मी बोलते लॉजिकल रिझनिंगला आधी पकडा, मग डेटाला पकडा, डेटा इंटरप्रिटेशन करा, आणि मग या मॅथमॅटिकल रिझनिंग कडे. मी हेच अप्रोच सांगते एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस, कारण ते होतं प्रॉब्लेम. देतातच क्वेश्चन्स, नाही येत सॉल्व्ह करता, एक दोन क्वेश्चन्स नाही येत सॉल्व्ह करता. पहा, एक्स गेट्स 10% एक्स्ट्रा पॉइंट दॅन वाय. आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू द फॉर्म्युला, राईट. तीन प्रकारचे फॉर्म्युलेज मी तुम्हाला दिलेत, त्यापैकी टेल मी विच फॉर्म्युला शुड बी अप्लाइड ओव्हर हिअर. कोणता फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करणार आहात? फर्स्ट, सेकंड का थर्ड? फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणण्यापेक्षा पर्सेंट लेसचा वापरणार आहात का पर्सेंट मोरचा वापरणार आहात? खूप सिंपल आहे, प्रश्नातच दिले की किती टक्के कमी विचारलंय, टक्केवारीमध्ये किती टक्के कमी विचारले, पर्सेंट लेस विचारले, हाऊ मच पर्सेंट लेस विचारले. ठीक आहे, ओके. प्रश्न आधी समजून घ्या. एक्स ला 10% एक्स्ट्रा किंवा अतिरिक्त गुण भेटत आहेत वायच्या तुलनेमध्ये. समजा वाय ला भेटत आहेत 100 मार्क्स किंवा 100 गुण, तर एक्स ला किती भेटते स्टुडंट्स? एक्स ला किती भेटतील सांगा? वायच्या 10% जास्त. वायला किती आहेत? 100. 100च का पकडले? कारण टक्केवारी शोधायला सोपी जाते. वायला 100 भेटले तर एक्स ला किती भेटतील? 110. का? कारण 10% जास्त म्हणजे 100 वरती 10% जास्त म्हणजे 10 मार्क जास्त, आणि 10 मार्क जास्त म्हणजे ह्याला वायला 100 भेटले तर ह्याला 110 भेटतील. सिंपल. आता प्रश्नात काय विचारलंय की वायला किती टक्के कमी बोलले, किती टक्के कमी भेटलेत, म्हणजे पर्सेंट लेस शोधायचे. आणि पर्सेंट लेस साठी फॉर्म्युला काय? आपण फरक घेतो त्या दोन व्हॅल्यूज मधल्या. कोणत्या दोन व्हॅल्यूज? एक्सचे गुण आणि वायचे गुण, या दोघांमधला फरक घेतो स्टुडंट्स. फरक कसा घेणार? 110 मधनं 100 ला वजा करा. पर्सेंट लेस जेव्हा आपण शोधतो, टेल मी इन दी कॉमेंट सेक्शन, डिनॉमिनेटर मध्ये कोणती व्हॅल्यू जाते? डिनॉमिनेटर मध्ये कोणती व्हॅल्यू जाते? मोठी व्हॅल्यू. समजते? पर्सेंट लेस शोधतोय म्हणजे मोठी व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये जाते. दोघांपैकी मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 110 गुणिले 100. हा, पर्सेंट मोर जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही कोणती घेतला असतात? छोटी व्हॅल्यू घेतला असतात. वाईस वर्सा. लक्षात ठेवा, पर्सेंट लेस शोधायचं असेल तर मोठी व्हॅल्यू, पर्सेंट मोर शोधायचं असेल तर स्मॉलर व्हॅल्यू, राईट. सो 10/110 इंटू 100, 0 कटला. सो आपल्याला माहिती आहे 1/11 ची फ्रॅक्शनल व्हॅल्यू काय आहे? 1/11 ची फ्रॅक्शनल व्हॅल्यू आपण पाहिलं होतं, डिनॉमिनेटर मध्ये जर 11 असेल तर आपण 9चा पाडा वाचतो. सो 9.09% तुमचं इथे उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं दिलं होतं, जसं की पहा ऑप्शन मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, आता इथे पहा तुमचं उत्तर काय येते? 100/11 येतंय, बरोबर. 100/11 येतंय, बरोबर का नाही? 100/11 असं ऑप्शन मध्ये दिलं होतं. 11 9s are raised to 1. 9 1/11 पण उत्तर दिलं होतं. तर हे पण समजायला पाहिजे हे कसं आलं. समजेल स्टुडंट्स? हे समजलं का कसं? ह्याला आपण कसं तोडतो माहिती का तुम्हाला? 9 गुणिले 11 प्लस 1 म्हणजेच 99 प्लस 1 म्हणजेच 100/11. समजतंय का ह्याला मी कसं ब्रेक केलं? सगळ्यांना समजते 9 1/11 कसं काय करेक्ट उत्तर आलं? सगळ्यांना समजतंय? तर ते असू द्या शुभांगी, पेपर मध्ये काय दिलं होतं काय नाही, बट आपण तर राईट अप्रोचनी करतोय ना सॉल्व. सगळ्यांना समजतंय? यात काही डाऊट असेल तर विचारा. लास्ट क्वेश्चन एकदा थोडासा पाहून घ्या. यामध्ये तुम्हाला जर माहिती नसेल तर मी बोलेल. 30 मिनिट्सचा व्हिडिओ टाकलाय मी टाइम अँड वर्क वरचा, तो थोडासा पाहून घ्या. पाईप्स अँड सिस्टम वरती पण टाकलाय. यामध्ये पहिल्या पाईपला वेळ लागतोय 6 तास, दुसऱ्या पाईपला लागतंय 12 तास टंकी फुल करण्यासाठी. प्रश्न होता दोघांना मी एक साथ ऑन केलं तर किती वेळ लागणार आहे टँक फुल करण्यासाठी, बरोबर. पहा, ह्याचं एका तासाचं काम किती असेल स्टुडंट?
1/6. ह्याचं एका तासाचं काम किती असेल? 1/12. आता दोन्ही नळ एक साथ ओपन केले म्हणजे दोघांचं एका तासाचं काम किती असेल? 1/6 प्लस 1/12. आपण डिरेक्ट बेरीज नाही करू शकत, आपल्याला डिनॉमिनेटर सारखे करावे लागतात. कधी? जेव्हा फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिसतात, राईट? सो सारखे करण्यासाठी मी इथे दोन्ही मल्टिप्लाय केलं. रूल काय? खाली केलात किंवा वरच्या साईडला केलं तर तुम्हाला ते वाईस वर्सा करावं लागेल. म्हणजे काय? खालच्या साईडला केलं तर वरच्या साईडला पण करावं लागेल. ठीक आहे. सो काय स्टुडंट, मग इथे 2/12 प्लस 1/12 आलं. आता डिनॉमिनेटर सारखे झाले, डिरेक्टली तुम्ही वरची बेरीज घेऊ शकता 3/12. सो 3/12 ला मी काय लिहू शकते? 1/4. हे नळ 1 आणि नळ 2 दोघांना एकत्र मी ऑन केलं तर ते एका तासामध्ये 1/4 हिस्सा टंकीचा जो आहे फिल करत आहेत. टंकीचा 1/4 हिस्सा फिल करत आहेत. ठीक आहे. सो त्यांनी किती तासामध्ये काम फिनिश करतील? मग ह्याचा रेसिप्रोकल घेऊन टाकायचा 4/1. 4/1 लाच आपण 4 आवर्स लिहू शकतो. समजलं? आता पीडीनी क्वेश्चन विचारला होता त्यांच्यासाठी मी रिपीट केलं. चला हा क्वेश्चन आहे PYQ मधला, हा सॉल्व्ह करा. चला आता याच्यामध्ये अर्धे स्टुडंट्स गळून जातात. मॅम सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट माहितीये, इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. सम इंटेलिजंट आहे का ऑल इंटेलिजंट आहे? काय घ्यायचं सांगा असं बोलता. स्टिल ट्राय करा. चला दीपाली, ट्राय अगेन. अप्रोच पहा काय घेताय तुम्ही. ओके, सो यामध्ये कोण स्क्रीनवरती लिहिते यार? प्लीज नका लिहू. ओके, ओनली वन. काहीचं बोलणं आहे बी. एनीवन विथ डी? ओके, वन. फर्स्ट बोलणारे जास्त. ठीक आहे, हे फर्स्ट बोलणारे आय थिंक त्यांनी आन्सर की बोलून बोलले, बट आय स्टील थिंक की ऑप्शन नंबर डी करेक्ट यायला पाहिजे. वाय टेल यू. ठीक आहे, डी करेक्ट यायला पाहिजे माझ्या अकॉर्डिंग. ठीक आहे, अशा गोष्टी होतात. आता कसं आहे की बेसिकली पाहायला गेलं की इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी, इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी, ह्याला आपण स्पेसिफिकली ऑल इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी गृहीत धरून सॉल्व्ह करतो. ठीक आहे, व्हॉट सर्व दिले? काय सर्व दिले शुभांगी? पहा, पहिला स्टेटमेंट. ओके, पहिला स्टेटमेंट जो आहे स्टुडंट, मंकीज आर इंटेलिजंट, सॉरी सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट, की काही प्राणी जे आहेत, समजा प्राणींसाठी मी अॅनिमल घेतोय. ओके, सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट, की काही अॅनिमल्स इंटेलिजंट आहे. प्लीज स्क्रीनकडे पहा, प्लीज स्क्रीनकडे पहा, कोणी लक्ष इकडे तिकडे डायव्हर्ट नका करू. पहा, सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट. ओके, अँड इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. आता याला आपण 2-3 वेनी सॉल्व्ह करू शकतो, बट ह्याला टेक्निकली पाहायला गेलं तर इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी जेव्हा आपण हे घेतो स्टेटमेंट, ह्याला ऑल इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी ह्याच्याच वेनी सॉल्व्ह केलं तर हे थोडस जे करेक्ट बसतं. ठीक आहे, सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट अँड इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. समजतंय का वाक्य कसं चाललंय? प्लीज आता इथे लक्ष द्या, जे क्वेश्चन चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आपण घेऊयात परत जे कोणता क्वेश्चन हवा असेल तुम्हाला. ओके, सो आता इंटेलिजंट अॅनिमल जर मंकी बोलले म्हणजे यामध्ये इंटेलिजंट पण येते स्टुडंट्स, अॅनिमल पण येत आहे, आणि बेसिकली आपण काय करतो, ऑल द इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी घेतो. जर आपण असं गेलो तर पहिला जो कन्क्ल्युजन आहे तुमचा यामध्ये, ऑल मंकी आर इंटेलिजंट, ऑल मंकी आर इंटेलिजंट, हे वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल?
पहा, एवढ्याला थोडस बाहेर काढा, इंटेलिजंट आणि मंकी, कारण या दोघांबद्दल विचारलंय. वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? की ऑल मंकी आर इंटेलिजंट. तर हे ऑलची डायग्राम बनतीये का? ऑलची डायग्राम बनतीये यस और नो? यस. ऑल मंकी आर इंटेलिजंट बोलले, मंकी पासनं इंटेलिजंट कडे चाललो ऑलच्या डायग्राम मध्ये. आउटसाइड ऑफ द सर्कल टू इनसाइड ऑफ द सर्कल चाललो, म्हणजे हे स्टेटमेंट काय होणार आहे? रॉंग होणार आहे. सो फर्स्ट कन्क्ल्युजन इज गोइंग टू बी रॉंग. समजतंय? समजतंय? ओके. नेक्स्ट, हॉर्सेस आर इंटेलिजंट. हॉर्सेस, आता हॉर्सेस कुठंच दिलं नाही, लक्षात घ्या. हॉर्सेस भले अॅनिमल्स मध्ये येत असतील, हॉर्सेस भले तुमचे प्राणी असतील, ओके, आणि प्राणी प्रश्नामध्ये दिलंय की बुद्धिवान असतात, इंटेलिजंट असतात, पण हॉर्सेस हा शब्द कुठेच मेन्शन केलेला नाहीये, म्हणून हे वाक्य तर बिलकुल पण म्हणजे इलॉजिकल आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण तुम्हाला निष्कर्षामध्ये, कन्क्ल्युजन मध्ये, ओके, निष्कर्षामध्ये, कन्क्ल्युजन मध्ये हे स्टेटमेंट किंवा एखादा कन्क्ल्युजन मध्ये एखादा असा शब्द दिसतोय जो की तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलाच नाही, विधानांमध्ये दिलाच नाही, जसं की हॉर्सेस हा शब्द विधानांमध्ये कुठे दिसतोय का? नाही. इंटेलिजंट अॅनिमल मंकी, सम अॅनिमल इंटेलिजंट. हॉर्सेस दिसतोय का? नाही दिसत. नाही दिसत म्हणजे हे वाक्य अतिशय म्हणजे आपण काय बोलू शकतो यामध्ये? इररेलेव्हंट आहे, इररेलेव्हंट स्टेटमेंट, आणि हे तर तसं पण रॉंग जात होतं. म्हणून ऍज पर मी नीदर वन नॉर टू फॉलोज. आय डोंट नो आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र सेटनी उत्तर काय दिले. मॅम, स्टेटमेंट 2 चा डायग्राम असं कसा येईल? स्टेटमेंट 2 चा डायग्राम कोणता घेतला आपण हे लक्षात घ्या. मी तुम्हाला तेच सांगतेय की सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट घेतलं आपण, स्नेहा. ओके. यामध्ये काय दिलंय? इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. आता पहा, इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी बोलले, तुम्ही असं पण घेऊ शकता याला. समजतंय? म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की दोन्ही कीवर्ड्सला लिंक देते. इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. बट इन्स्टेड ऑफ टेकिंग लाईक दिस, मी काय घेतलं? ऑल द इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. का? कारण यामध्ये पूर्ण अॅनिमल पण येतोय, हा इंटेलिजंटचा भाग पण येतोय, आणि मंकी पण येतोय. समजतंय आता? हे ऍक्च्युली क्वेश्चन खूपच म्हणजे यावरती आय थिंक, आय रिली डोंट रिमेंबर, बट भरपूर स्टुडंटनी लास्ट इयर जे क्वेश्चन रेज केला होता की हा चुकीचा क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती बोनस भेटायला पाहिजे, वगैरे वगैरे. मॅम, मंकी ऍट ऍट येईल ना? लुक, दोन्ही वेनी सॉल्व्ह करून पहा. इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. लक्षात घ्या, स्टेटमेंट क्रमांक 3 मध्ये काय दिलंय? इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. समजतंय? इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. मॅम, पर एक सेकंड, एक साथ एवढे सगळे ना डाऊट्स नका विचारू, स्लोली स्लोली प्रत्येकाचा डाऊट जातोय. मॅम, कालचे रेकॉर्डेड लेक्चर्स रेकॉर्डच नाही झाले बेटा, मी तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवते. स्टेटमेंट 2 चा डायग्राम असेल मॅम, मंकी आता येईल. महाराष्ट्र स्टेटच्या आन्सर की मध्ये ऑप्शन 1 करेक्ट दिलं आहे. येस, आय नो दॅट, गॉट इट. एकदा परत रिपीट मॅम. हा, पहा पहा, लुक, ह्यामध्ये काय दिलंय? कन्क्ल्युजन नंबर 2 मध्ये काय दिलंय? पहा, सॉरी, स्टेटमेंट नंबर 3 मध्ये की इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. एक लक्षात घ्या, तुमची पहिली एंटिटी काय? इंटेलिजंट. दुसरी एंटिटी काय? स्टुडंट मंकी. बरोबर. आणि त्यामध्ये काय सांगितलंय की इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी, म्हणजे तिसरी एंटिटी काय झाली? मंकी झाली. इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. सम अॅनिमल्स आर इंटेलिजंट. परत एकदा, सम अॅनिमल्स, काही अॅनिमलचा सर्कल आहे हा, इंटेलिजंटचा सर्कल आहे. अहो, या दोघांमध्ये काही जो पोर्शन आहे किंवा पार्ट जो आहे सिमिलर आहे. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय दिलंय? इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी बोलले की इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी, म्हणजे ह्या दोन्हीही जे आहेत एंटिटी मंकी मध्ये कॉमन पार्ट दाखवणार आहेत. आता समजतंय का? आता समजतंय का? ओके, या वेळी पण घेऊ शकता तुम्ही डायग्राम. आता समजते का? ही पण डायग्राम बनू शकती, कारण मंकी अॅनिमल सोबत पण कॉमन पार्ट दाखवतोय, इंटेलिजंट सोबत पण कॉमन पार्ट दाखवतोय. वाक्य वाचा, इंटेलिजंट अॅनिमल्स आर मंकी. समजतंय का? प्लीज एकदा पिन डाऊन करून सांगा.
मैम अगर कैसे राइट आएगा, कैसे राइट आएगा, देखना, एनिमल्स सम ऑफ द एनिमल्स आर इंटेलिजेंट, ओके, एंड ऑल द इंटेलिजेंट एनिमल्स आर मंकी, अगर मैं ले लूं सेकंड, फर्स्ट कंक्लूजन कैसे राइट हो जाएगा, ऑल मंकी आर इंटेलिजेंट, कैसे राइट हो जाएगा कीर्ति? क्योंकि यहाँ पे अगर आप देखोगे तो ऑल की डायग्राम बन रही है, इंटेलिजेंट एनिमल्स आर मंकी, ऑल की डायग्राम बन रही है या नहीं? टेल मी कीर्ति फर्स्ट। तो आउट टू इन जा रहे हो तो कैसे डायग्राम राइट होगी? क्योंकि कंक्लूजन ऑल का पूछा है, सर्वच निष्कर्ष विचारले. समजतंय? आणि या डायग्रामच्या अकॉर्डिंग जरी तुम्ही गेलात, पहा तुम्ही सगळ्या प्रकारचे कन्क्लुजन्स पाहून घेऊ शकता. फर्स्ट कन्क्लुजन राईट येत नाही, बट दिलंय आता आन्सर की. ओके, पहा आता ह्या डायग्रामच्या अकॉर्डिंग जर आपण गेलो, काय यामध्ये की ऑल मंकी आर इंटेलिजंट. आता ऑल मंकी आर इंटेलिजंट हे वाक्य या डायग्रामच्या अकॉर्डिंग बरोबर येईल का स्टुडंट? पहा, या डायग्रामच्या अकॉर्डिंग बरोबर येईल का? या डायग्रामच्या अकॉर्डिंग शेडेड पोर्शन केवढा आहे मंकी आणि इंटेलिजंट मध्ये? एवढाच भाग आहे. याचा अर्थ काय बनतो स्टुडंट? की काही मंकी इंटेलिजंट आहेत. ऑदर दॅन दॅट यामध्ये दुसरा भाग बनतच नाही. समजतंय आता? गॉट इट? इसीलिए ओके फाईन. सो म्हणून निदर वन नॉर टू, बट यामध्ये ओनली वन आन्सर की मध्ये भरपूर स्टुडंट्सनी सांगितलं लास्ट इयर पण आता पण बोलतात, बट डी शुड बी द करेक्ट आन्सर. गॉट इट? चला, हा एक वेन डायग्रामचाच क्वेश्चन आहे. हे सांगा ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? व्हॉट शुड बी द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन? चला ट्राय करा. डी काय बोलतायत, सी काय बोलतायत, बी. सॉल्व केलेत का कधी पीवाय क्यूज बसून? सांगा. सी सॉल्व केलेत का कधी बसून पीवाय क्यूज यादी? मॅम पीवाय क्यूज घ्या. मॅम पीवाय क्यूज मध्ये डाऊट आहे, त्याच्यावरून समजते की पीवाय क्यूज सॉल्व नाही केलेत. मॅम असे ट्रिक सांगा ना, थोडं हेल्प होईल. ह्याच्यावर एक व्हिडिओ पण देऊन टाकतो तुम्हाला, मला फक्त आठवण करा आता ग्रुपवरती, ह्याच्यावरती एक व्हिडिओ पण देऊन टाकतो, त्याच्यात भरपूर 10-12 क्वेश्चन घेतली ती नफे. आता हे कसं असतो, हा वाला टाईप पहा, यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे एंटिटी दिल्या जातात. ठीक आहे. पहिली एंटिटी काय? ऑन्टरप्रेनर्स. ऑन्टरप्रेनर्स म्हणजे काय स्टुडंट्स? बिझनेस पीपल, जे बिझनेस करतात, राईट? मॅरिड आणि विमेन, हे 3 तुम्हाला वेगवेगळ्या एंटिटी दिले. त्या 3 एंटिटी मध्ये रिलेशन काय, नातं काय हे समजून घ्यायचं असते आधी. सगळ्यात महत्वाचं मला सांगा, बिझनेसमॅन किंवा ऑन्टरप्रेनर्स जे असतात, ऑन्टरप्रेनर्स जे असतात हे मेन असू शकतात आणि विमेन पण असू शकतात. म्हणजे बिझनेस करणारे असं थोडी की पुरुषच आहेत किंवा महिलाच आहेत, ते दोघं पण असू शकतात. बरोबर? पॉइंट समजून घ्या आधी प्लीज. कोणी आता टाईप करू नका, सगळ्यांचेच उत्तर चुकीचे येतात. तो बी बी टाईप करणं आधी बंद करा प्लीज आणि लक्ष द्या स्क्रीनवर. ऑन्टरप्रेनर्स जे आहेत ते 2 प्रकारचे असू शकतात स्टुडंट्स, मेने असू शकतात, फिमेल पण असू शकतात, राईट? सो मेल्स मध्ये सुद्धा मॅरिड असू शकतात आणि अनमॅरिड असू शकतात. असं थोडी की मॅरिड असलेलेच ऑन्टरप्रेनर्स असतात, असं नाहीये. अनमॅरिड पण असू शकतात, राईट? विमेन मध्ये विमेन मध्ये सुद्धा मॅरिड असू शकतात आणि अनमॅरिड असू शकतात. गॉट इट? मॅरिड असू शकतात आणि अनमॅरिड असू शकतात. स्क्रीनशॉट घ्या प्लीज. याचं उद्या क्वेश्चन पाठवा. अनुचं क्वेश्चन जे आहे तुम्ही मला ग्रुपवरती पाठवा किंवा पर्सनल मध्ये पाठवा. मी तुमचा हा क्वेश्चन घेईल. आता असे नका क्वेश्चन टाईप करत बसू एवढे मोठे मोठे. ठीक आहे? त्यावरनं लक्षात यायला पाहिजे की ऑन्टरप्रेनर्स, मॅरिड आणि विमेन हे तिन्ही वेगवेगळ्या एंटिटीज आहेत. लक्षात घ्या. ऑन्टरप्रेनर्स जे आहेत, ऑन्टरप्रेनर्स मध्ये स्टुडंट हे रिलेशन आधी समजलं का एवढं? की ऑन्टरप्रेनर्स मध्ये मेल पण असू शकतात, फिमेल पण, त्यामध्ये मॅरिड, अनमॅरिड, मॅरिड, अनमॅरिड कोणीही असू शकतं. ओके. आता समजा हे ऑन्टरप्रेनरचा सर्कल आहे. कसं डिकोड करायचं? समजा हे ऑन्टरप्रेनरचा सर्कल आहे. ऑन्टरप्रेनर मध्ये समजा तुमचा हा मेल साइड आहे आणि ही फिमेल साइड आहे. ही मेल साइड आहे आणि ही फिमेल साइड आहे. फिमेल साइड मध्ये समजा फिमेलच्या बाजूला, समजा ह्याला मी परत अर्ध्या भागामध्ये डिवाइड करते. इकडच्या साइडला मॅरिड फिमेल्स आहेत समजा आणि या साइडला अनमॅरिड आहेत. सिमिलरली
हे मेल साइडकडे इकडे मॅरिड आहेत, मॅरिड मेल्स आणि अनमॅरिड मेल्स. इथंपर्यंत सगळ्यांना समजते का? प्लीज फास्ट पिन डाऊन करा, 2 मिनिटं शिल्लक आहेत. इथंपर्यंत सगळ्यांना समजलं? इथंपर्यंत सगळ्यांना समजलं. आपण काय केलं, ऑन्टरप्रेनरचा पूर्ण सर्कल 2 भागांमध्ये डिवाइड केला, मेल फिमेल. आणि फिमेलचा जो सर्कल आहे त्याला परत मी काय केलं स्टुडंट, 2 भागामध्ये डिवाइड केलं. इकडे झाले तुमच्या मॅरिड आणि इकडे झाल्या अनमॅरिड. सो आता या भागाला विसरून जा आणि एवढ्या भागाकडे लक्ष द्या. ऑन्टरप्रेनरच्या या सर्कलमध्ये आपल्याला महत्वाचं काय स्टुडंट, मॅरिड अँड विमेन. मॅरिड आणि विमेन. मॅरिडचा भाग कोणता? हा पूर्ण मॅरिडचा भाग येतोय. हा पूर्ण मॅरिडचा भाग येतोय. ठीक आहे. आता या मॅरिडच्या भागामध्ये मेल पण आहेत आणि फिमेल पण आहेत. सो ह्याला तुम्ही लक्षात घ्या, हे झालं एक ऑन्टरप्रेनरचं सर्कल. मॅरिडचा झाला हा भाग वरच्या साईडचा, आणि यामध्ये फिमेल पण असू शकतात आणि मेल पण असू शकतात. म्हणजे याला मी कसं दाखवू शकतो स्टुडंट, ऑन्टरप्रेनर्स यापैकी थोडासा हा मॅरिड वाला भाग, हा मॅरिड वाला भाग, आणि दुसरा विमेन वाला भाग, विमेन वाला भाग. तिघांना पण मी ओव्हरलॅप केलं का? कारण अशा मॅरिड विमेन पण असू शकतात ज्या ऑन्टरप्रेनर्स आहेत. म्हणून या तिघांचं पण एक रिलेशन येतंय की तिन्ही पण असू शकते. एक महिला जिचं लग्न पण झालेलं आहे, जी ऑन्टरप्रेनर पण आहे, हे कॉमन पार्ट तो दाखवतो. सगळ्यांना समजतंय का? म्हणून इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट येणार आहे. बी बोलणारे लक्षात घ्या. समजा हे ऑन्टरप्रेनर्स आहे, हे मॅरिड आहे आणि हे विमेन आहे. मला सांगा, असं थोडी आहे की मॅरिडच ऑन्टरप्रेनर आहेत. असं पण असू शकते ना की मॅरिड महिला ह्या कोण आहेत? मॅरिड महिला. ह्या कोण आहेत? मॅरिड महिला. मॅरिड महिला पण ऑन्टरप्रेनर असू शकतात ना. म्हणून हा सर्कल या सर्कल सोबत पण लिंक असायला पाहिजे. गॉट इट? क्लिअर एव्हरीवन? प्लीज एकदा पिन डाऊन करा फास्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊयात. उद्याचं सेशन थोडा मोठा घेऊयात आणि लाईव्ह युट्यूब वरती घेऊयात. टायमिंग मी 5चा ठेवायचा विचार करते. जर कोणाचा लेक्चर नसेल तर त्या टाइम मध्ये आपण घेऊन टाकू. ठीक आहे. 4:30 ते समजा 4:30 पासन ते 6 पर्यंत मॅमच्या टाइम पर्यंत वगैरे. ठीक आहे, चालेल. थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. 3ला पॉसिबल नाही, 3ला माझं दुसरं काम आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर जॉईनिंग. हा, याचं रेकॉर्डेड सेशन लगेच पाठवतोय.